आप की अदालतमध्ये चॅम्पियन बॉक्सर मेरी कॉम यांच्यावर आरोप आहे की ह्या खूप खोडकर आहे. मी तुम्हाला का म्हणत होतो की भीती वाटते, मी तुमच्या बालपणीचे खूप किस्से वाचलेत हं. आणि तुम्ही तुमच्या भावाला अशी किक मारली होती की त्याला हॉस्पिटलला घेऊन जावं लागलं होतं. इतकी मी खोडकर आहे, खोड्या आहेत, हे लहानपणापासून देवाने कदाचित अं, मला असं जन्माला घातलंय. काहीतरी बनण्यासाठी कदाचित, काही माहीत नव्हतं त्यावेळी. सगळ्या मुलांना खेळायला वगैरे आवडतं आणि जे स्पेशल माझ्या गावामध्ये आहेत, मुलींना, ज्या मुली आहेत त्या जास्त त्यांना खेळायला आवडत नाही. आणि माझ्यात तर वेगळीच एनर्जी आहे आणि वेगळा इंटरेस्ट आहे. जे काही मुलींचं सामान मला आवडत नसे आणि जे काही मुलांचं सामान, जे मग कपडे असू देत किंवा खेळणी असू देत, तेच त्यांना टक्कर देते, चॅलेंज करते. तर यामध्ये मला कधी-कधी राग येतो, मला माझ्यावर काहीतरी बोलत असतात, तर मग मी, मग तो भाऊ असला तरी. मग तो भाऊ असू दे किंवा कुणीही असू देत, असेच कुणाला सोडत हे नाही मी. खरं आहे का की तुम्ही इतकं मी गोट्या खेळायचात लहान मुलांबरोबर? हो. हे तर माझ्या आयुष्यात सुरुवात होती, की सकाळपासून, सकाळी 6 वाजल्यापासून ते संध्याकाळी 6 वाजेपर्यंत पूर्ण दिवस केवळ गोट्याच. तर अशी मी खेळले, गोट्या पकडल्या, असं असं पकडून असं मारलं. कोणीच नाही. हरवूच शकलं नाही. आणि हेच तर त्या लोकांचं दुःख आहे, मुलांचं, हो ना? लहानपणापासून. हे बघा, इतक्या गोट्या मी लांबून-लांबून मी मारते ना, जवळून तर असं थोडं-थोडं नाही, निशाणा तर नाहीच. इतक्या लांबपर्यंत मी असा डोळा असा बंद करून करून असं मारायचं ना, तो माझं टार्गेट असंच होतं. कोणीच हरवू शकलं नाही मला. तुम्ही झाडावर चढायचात हो. आणि साप पकडायचात तुम्ही. अरे देवा! माझं तर गुपितच सांगितलं तुम्ही. मी झाडावर सुद्धा चढते आणि साप सुद्धा पकडून, लहानपणापासून माझं एक असं आहे, साप अ, अ, आमच्यावर अटॅक करायचा, तर मग मारावं लागलं माझा जीव वाचवण्यासाठी. आणि एक दिवस तर रात्री मला, रात्री चर्चला गेले होते आणि असं परत येताना माझ्या मध्येच खूप मोठा साप असा क्रॉस केलं. इतकी भीती वाटली. मग मला मला तेव्हापासून सापाची खूप भीती सापाला वाटते. भीती वाटली की तुम्हाला भीती वाटली? सापाला नाही, मला भीती वाटली. मला भीती वाटली. असंच आयुष्य. लहानपणापासूनच इतकी नॉटी आहे. तर आता तर खूप गोष्टी लक्षात आल्या आणि आता तर आधीपेक्षा खूप काम झालंय. नाही, नाही. आत्ता सुद्धा तुम्ही खोड्या काढतात. मी ऐकलंय की वोडकाची पूर्ण बॉटल चढवली होती अरे, तुम्ही. हे तर खूपच चुकीचं आहे. हे तर खरंच, हे तर चुकीचं आहे. हे तर मी मान्य करू शकत नाही. हे खरं नाहीये का की तुम्ही वोडकाला पाण्याची बाटली समजून प्यायलात? अरे देवा! ॲक्चुअली मी शिलाँगमध्ये एक इव्हेंट, मॅरेथॉन इव्हेंटसाठी गेले होते. रन केल्यानंतर रूममध्ये आले आणि मला तहान लागली होती. तर एक बॉटल होती, जी एक काय काय म्हणायचं, ते कोटेड काहीतरी आहे ना? वोडका. एक बॉटल होती, अशी व्हिजिबल नव्हती. जी आपण ट्रान्सपरंट असते, पाण्यासारखी दिसते. ती नव्हती. एक बॉटल होती, हॉटेलमध्ये सुद्धा तशी बाटली आहे. कॉपरची हां, होती ती. हां. तर त्यामध्ये मी उचलली. कदाचित मला वाटलं होतं पाणी आहे म्हणून. मोस्टली त्या बॉटलमध्ये पाणी ठेवून
सकाळी प्यायल्याने हेल्थसाठी चांगलं असतं असं म्हणतात ना. हं. खरं आहे की खोटं मला माहीत नाही. हां. तर त्यामुळे मी अशी बॉटल बघितली. मला असं वाटलं वाचलं तर नाहीये आणि मी अचानक उघडली. कदाचित मला असं तोंड बॉटलला लावीन तर मला स्मेल आली असती, लक्षात आलं असतं. परंतु मी घाईघाईमध्ये अशी उघडली, अशी अशी टाकली, अर्धी तर आत गेली. आणि अचानक माझं सेकंद, 2 सेकंद, 3 सेकंद माझं डोकं फिरायला लागलं. मी मी माझ्या बीएला फोन केला. मला काहीतरी होतंय. मला एक प्राइज सुद्धा देणार आहे, डिस्ट्रिब्युशन करणार आहे. मी मी झोपते. मला सांग कुणीतरी माझं ते तुमच्या बाहेर नॉक करा. मला काहीतरी झालंय. मी मी उठू शकेन किंवा नाही, काय करेन मला माहीत नाहीये. ती जी बॉटल आहे त्यामध्ये पाणी आहे असं वाटून मी प्यायले आणि ते पाणी नव्हतं, व्होडका आहे. अरे बापरे! सर मी काय करू? त्यावेळी मला सुद्धा माहीतच नव्हतं कधी. म्हणजे पाहिलंच नाही ते व्होडका आहे मी म्हणून. बोललो ते खरं निघालं ना? खरी तर निघालीच. हे आणखी देवा! एक खोडी तुमची रिसेंटली सांगतो मी. हां. तुम्ही इतक्या वेगाने गाडी चालवली, की पोलिसांच्या गाड्या तुमच्या मागे-मागे. हे कुठून कोण कोण को कोणी सांगितलंय हे? अच्छा. हं. मी आयुष्यात ड्रायव्हिंग नाही शिकले. डायरेक्ट मी मणिपूरमध्ये सुद्धा माझ्याकडे 2-3 लक्झरी कार्स नाहीये, तरीसुद्धा 1-2 कार आहेत. तर कधी स्पर्श सुद्धा केला नाही. दिल्लीमध्ये जेव्हा मी मेंबर ऑफ पार्लमेंट बनले, आम्ही लोक बंगल्यामध्ये राहिलो, तेव्हा कधी-कधी ड्रायव्हर यायचा नाही. काय करणार? आणि काय करावं आता? असं काही समजत नव्हतं. त्याला ट्राय करते, हे तर ऑटोमॅटिकच आहे. म्हणजे इतका अवघड सुद्धा नसेल. असं टर्न मारायचा आहे आणि असं फिरवायचं आहे, एवढंच आहे. लगेच मी स्टार्ट केली आणि चालवली आणि दिल्लीच्या ट्रॅफिकमध्ये चालवली. हेच माझं अ, 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 ट्रेनिंग झालं होतं. आणि एक दिवस तर काय झालं इन्सिडेंट सांगते सर. एक दिवस तर मी ट्रेनिंगवरून परत जाताना काही झालं नाही. येताना मी रेड लाईट होता. मी थांबवली. त्याच्यानंतर मागून इतकं असं जोरात इतकं अरे! माझी चूक सुद्धा नाहीये. त्याचीच चूक होती. नंतर "बाबा उतर. या कम डाउन." एकदा उतरला. बोलले त्याला, "कुणाची चूक आहे? रेड लाईट नाही पाहिला का?" "मॅम तुमची चूक आहे. तुमची बोट असं-असं करून मला म्हणाला पॉइंट केलं. मग अचानक ग्रीन सिग्नल लागला आणि पळून गेला तो माणूस. जोरात सुटला ना सर. इतक्या गर्दीमध्ये पळू शकला नाही तो. मला असं पॉइंट केलं, "मॅडम तुमची चूक आहे, तुमची चूक आहे, तुमची चूक आहे." म्हणून मी तर गाडी थांबवली. रेड लाईट होती म्हणून तुम्ही मागे मारलं ही माझी चूक कशी काय? कशी असू शकते? तरी परत-परत असं परत-परत मग मी मी हात उचलला त्याच्यावर. तो राग कंट्रोल नाही करू शकले. माझी जर चूक नाही तरी सुद्धा परत-परत मला चुकीचं म्हणाला तर तर मी असं एक पंच मारला. तर चुकून माझं थोडंसं एक नख आहे इथे असा स्क्रॅच आला. इतकं ब्लीडिंग झालं ना जसं काही मेल्यासारखीच ॲक्टिंग करत होता. आणि नंतर एक सिक्युरिटी गार्ड आहे. "मॅडम काय झालं? मॅडम काय झालं?" असं मी सांगितलं. तर मग चला पोलिसांमध्ये दिलं. तर पोलिसांमध्ये काय म्हणतात, "कोण आहे माहिती आहे?" "त्या मॅडम." "जास्त नाही मारलं तुम्हाला. चांगलं झालं, नाहीतर सगळं तोडलं असतं" म्हणाले. "त्या वर्ल्ड चॅम्पियन आहेत. त्यांच्याकडे हे मेडल आहे, ते मेडल आहे. या देशाची शान आहे." असं-असं सांगितलं. त्याच्यानंतर गप्प बसला. स्वतःची चूक मान्य केली. आधी स्वतःची चूक काहीच मान्य केली नाही. तर हेच मला सांगायचंय, की
माझ्या चेहऱ्यामुळे सर कधी-कधी आम्ही हे वी आर सफरिंग सो मच. तुमचं तर नाव काहीतरी वेगळं होतं. खूप लांबलचक असं नाव होतं. मग तुम्ही ते चेंज केलं हं. आणि तुमच्या वडिलांना सांगितलं सुद्धा नाही, की तुम्ही नाव चेंज केलंय? ॲक्चुअली माझं नाव चुंग नै जा, जे की खूप मीनिंगफुल आहे. म्हणजे चुंग म्हणजे टॉप आहे. ट्रान्सलेट केलं तर माझ्या या मदर टंगच्या डायलेक्टमध्ये नाव ठेवलं गेलं माझ्या आजीने आणि चुंग म्हणजे टॉप, नै म्हणजे रिच, जांग म्हणजे फास्टेस्ट. सांगा? खूप मोठं आहे. मी शॉर्ट बनवलं एम-सी. एम-सी असं आणि मेरी, मेरी म्हणजे इनोसेन्स. मी ख्रिश्चन आहे आणि हे ईझी टू प्रोनाउन्स असेल आणि रिकॉग्नाइज होईल. तर हे मी स्वतः माझं नाव ठेवलं. तर एम-सी मेरी कॉम. चांगलं झालं तुम्ही सोपं नाव ठेवलं, नाहीतर पुन्हा-पुन्हा तुमचं नाव घेताना मला सुद्धा त्रास झाला असता. जनतेमधून प्रश्न कोणाला हो. विचारायचे असतील तर? नॉर्थ ईस्टच्या लोकांना जास्त करून मोमो चायनीज किंवा मग चिंकी म्हणून बोलवलं जातं. तुम्ही हं. सुद्धा हे सगळं फेस केलंय का? तेच फेस केलं मी सुरुवातीला. ऑब्व्हियसली माझा फेस हा नक्कीच चायनीज आणि फिलिपिन, थायलंड सारखा दिसत असेल किंवा एशियन लूक मे बी आणि बट माय हार्ट अँड माय सोल इज इंडियन. आय रिस्पेक्ट ऑल द रिलिजन. I respect all the religion and I never, like मी रिलिजनच्या विषयावर काही चुकीचं नाही बोलू शकत. वी आर ह्युमन. एकमेकांना प्रेम नाही दिलं, एकमेकांना रिस्पेक्ट नाही दिली, एकमेकांना सपोर्ट नाही केला, एकमेकांमध्ये युनिटी नसेल तर कसं आपले इंडियन हे पुढे जातील? एक गोष्ट तुम्हाला सांगायची आहे मेरी. हां. 6 वेळा वर्ल्ड चॅम्पियन बनल्यानंतर तुमचा जो हा फेस आहे, तो इंडियाचा फेस आहे, हा इंडियनचा फेस आहे. थँक यू. आणि जितकेही आमचे भाऊ-बहीण जे नॉर्थ ईस्टमधून येतात, ते तुम्हाला आयडल मानतात. संपूर्ण देश तुम्हाला आयडल मानतो. म्हणजे हे जे काम तुम्ही केलंय, ते देशाला एक करण्याचं काम आहे. हे खूप मोठं कॉन्ट्रिब्युशन आहे तुमचं. पण तुम्हाला अभ्यास येस. करायला अजिबात आवडत नव्हतं? अभ्यास करणं थोडंसं झोप येते मला, काय करू? पुस्तक असं घेतलं, मग माझे डोळे असे झोपायची इच्छा होते. मग तर कमीत कमी मी अभ्यास नाही केला, पण बॉक्सिंग तर चांगली करते. टाळ्या, टाळ्या सर. पण हे सांगा, की तुमच्या वडिलांची तर इच्छा नव्हती, की तुम्ही बॉक्सर बनावं? हो. तुमचे वडील तर म्हणायचे ना, की इतकी बॉक्सिंग करशील, तर चेहरा जखमी होईल, लग्न कसं होईल तुझं? म्हणूनच ना, त्यामुळेच मला हे सांगते सर. ॲक्चुअली खरं मी काहीच नाही सांगितलं माझ्या पेरेंट्सना. सांगितलं तर करिअरमध्ये अडचणी येईल. बॉक्सिंगबद्दल जर तुम्ही विचारलं तर त्याचं नाक तोडून रक्त काढतात, असे घाबरवतायत. माहीत नाही मला सुद्धा असंच म्हणाले. मला सुरुवातीला थोडी भीती वाटली. तर मग कसं नाक तोडेल जबरदस्तीने? हां? तुम्ही तर जर मी त्यांचं तोंड फोडता. नाक, तोंड एकत्रच एक मुक्का मारला बस झालं, संपलं. तर लागलं तर मी काय विचार केला माझ्यासाठी? पैशाचा खर्च कोण उचलेल? कारण इतकं आमचं जे घर म्हणजे फॅमिली आहे, खूप हंबल बॅकग्राऊंडमधून आले. माझे आई-वडील 1 दिवसाची कमाई करून पैसे येतायत. जर 1 दिवस काम नसेल, तर मग पैसे नसतील. तर आम्ही लोकांनी असं आयुष्य काढलं. खूप चांगलं सुद्धा वाटलं. ते इतकं स्ट्रगल केलं.
हे खूप इन्स्पायर करेल लोकांना, जे झोपडीमध्ये राहतात, जे गरीब आहेत, त्यांना सुद्धा हे वाटतं की जर प्रयत्न केला, हिंमत केली, तर मग मेरी कॉम सारखं मोठं होऊ शकतो. नक्कीच, नक्कीच. जोपर्यंत हिंमत नाही हरणार ना, तोपर्यंत पुढे जे काही डिफिकल्टीज आहेत, आपल्याला सामना करावा लागेल. तर माझं एक होतं, माझं विल पॉवर. हे कुणाकडे असेल नसेल मला माहीत नाही. पण देवाने मला विल पॉवर दिली ना, खूप डबल, ट्रिपल लेव्हल लेव्हल आणि 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 मेंटली हे आहे ना दोन्ही, हे स्ट्राँग आणि हे स्ट्राँग. हे असेल तर कोणीही तुम्हाला हरवू नाही शकत. लोक इतके सोशल मीडियावरती इतकं काय-काय नाही करत रोल. आता प्राईम मिनिस्टरपर्यंत सुद्धा करतात ना. कुठे नाही सोडत ते. तुम्ही म्हणताय की ज्या निगेटिव्ह गोष्टी लोक बोलतात त्याची पर्वा नाही केली पाहिजे. मेंटली स्ट्रॉंग राहिलं पाहिजे, आपलं काम करत हो, राहिलं हो. पाहिजे. आपला एक फोकस असला पाहिजे, की जोपर्यंत तुम्ही अचीव्ह करत नाही, अचीव्ह केल्यानंतर, प्रूव्ह आणि केल्यानंतर वडिलांना नाही सांगितलं पाहिजे काय नाही. करताय. नंतर तर समजलं त्यांना, पकडलं, लपवू शकले नाही. कारण एका वर्षाच्या आतच सगळं काही माझ्या हातात आलं, मेडल. विदिन 6 मंथ्स 6 महिन्यांमध्येच आय बिकेम अ स्टेट चॅम्पियन आणि 8 महिन्यांमध्ये आय बिकेम अ नॅशनल चॅम्पियन अँड विदिन 1 इयर आय बिकम वर्ल्ड सिल्व्हर मेडल.